हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं तर हे एकदा मी तुम्हाला फक्त सांगते. तर बाळांनो, या चॅप्टरमध्ये सगळ्यात आधी आपण सुरुवात केली होती की तुम्ही पॉइंट ऑफ कॉन्करन्स फाइंड आउट करत होता. मग पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच तुमचा जेव्हा तुम्ही ट्रायंगलच्या तिघही साइड्सवर बायसेक्टर ड्रॉ करतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतात, त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय रे बाळांनो? सर्कमसेंटर. आणि जेव्हा तुम्ही अँगल बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत तुम्ही ट्रायंगलच्या तिघही अँगल्सला, तेव्हा तो जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स येतो बाळांनो त्याला म्हणतो आपण इन सेंटर. मग बाळांनो, हे बघितल्यानंतर आपण बघितलं होतं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. मग ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला काही केसेस होत्या. आपण टोटल 4 केसेस बघितल्या बाळांनो, बरोबर. मग त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट केस काय होती रे तुमची? सगळ्यात फर्स्ट केस होती जेव्हा तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा होता आणि तुम्हाला काय दिलेलं होतं? ट्रायंगलच्या 3 साइड्सची लेंथ, बरोबर. म्हणजे तिघही साइडची लेंथ दिलेली असायची आणि तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा. That means you are given length of 3 sides of a triangle and you are going to construct a triangle. ही झाली तुमची फर्स्ट केस. आणि सेकंड केस मध्ये काय होतं रे बाळांनो? You will be given length of 2 sides of a triangle and the angle included by them. मग बाळांनो, या केसमध्ये तुम्हाला 2 साइड्सची लेंथ आणि त्या 2 साइड्स मिळून बनणारा अँगलचं मेजर दिलेलं असणार आहे. मग यावरून तुम्ही कन्स्ट्रक्ट करत होता तुमचा ट्रायंगल. ही झाली तुमची सेकंड केस. त्यानंतर बाळांनो आपण बघत होतो तुमची थर्ड केस, ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं यू विल बी गिवन मेजर ऑफ 2 अँगल्स अँड द साइड इन्क्लुडेड बाय दॅम. म्हणजे काय? कुठल्याही 2 अँगल्सचं मेजर दिलेलं असेल ट्रायंगलच्या आणि त्यांनी इन्क्लूड होणारी साइड जी असेल तिची लेंथ दिलेली असणार आहे. मग यावरून तुम्ही कन्स्ट्रक्ट करत होता तुमचा ट्रायंगल. ही झाली तुमची थर्ड केस बाळांनो. तसंच यानंतर तुमची फोर्थ केस होती व्हेन यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा होता. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की त्यामध्ये एक अँगल कसा येणार आहे रे बाळांनो? 90 डिग्रीचा. मग तुम्हाला अजून गिवन काय असायचं टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल? तुम्हाला अजून गिवन असायचं हायपोटेनसची लेंथ आणि अजून एका साइडची लेंथ. ही झाली तुमची फोर्थ केस. अशा टोटल 4 केसेस आपण बघितल्या होत्या बाळांनो टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. मग बाळांनो, एवढा पार्ट आपला या चॅप्टर मधला आतापर्यंत झालेला आहे. मग आता इथून पुढे काय आहे रे तुम्हाला? कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट हा टॉपिक आपल्याला आता बघायचा आहे. सो आय एम गोइंग टू राईट डाऊन द टॉपिक नेम. Congruence of segments. सो बाळांनो, कॉन्ग्रुएंट तुम्हाला माहित आहे, बरोबर. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? जेव्हा कुठल्याही 2 अँगल्सचं मेजर सेम असतं तेव्हा त्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. कुठल्याही 2 सेगमेंट्सचं लेंथ सेम असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट. मग आता आपल्याला बघायचं काय? कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय? 2 कुठल्याही तुम्ही जर मेजर घेतले, जर ते एकमेकांशी इक्वल असतील, सेम असतील, तर त्याला म्हणतो आपण कॉन्ग्रुएन्स. मग आता आपल्याला सेगमेंट, तर मग मी सगळ्यात आधी काय करणार आहे बाळांना? 2 सेगमेंट ड्रॉ करणार आहे. सो फर्स्ट सेगमेंट मी ड्रॉ करते 5 सेंटीमीटर लेंथचा, ज्याला नाव दिलं मी सेगमेंट AB, विच इज ऑफ 5 सेंटीमीटर. बाळांनो, तसंच मी अजून एक सेगमेंट ड्रॉ करणार आहे. सेगमेंट CD ऑफ अगेन 5 सेंटीमीटर आणि हे दोघेही पॉइंट्स मी जॉईन करून घेणार. CD 5 सेंटीमीटर. आलं बाळांनो लक्षात? 2 सेगमेंट ड्रॉ केले. पहिला केला मी AB सेगमेंट, ज्याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. दुसरा सेगमेंट मी ड्रॉ केला CD, ज्याची लेंथ आहे बाळांनो 5 सेंटीमीटर. परत मी अजून एक सेगमेंट ड्रॉ करणार आहे बाळांनो. मी माझी स्केल यूज करते बाळांनो, तुम्ही तुमची स्केल यूज करायची. सो आय एम गोइंग टू ड्रॉ सेगमेंट EF which is of 7 centimeter. 7 सेंटीमीटर लेंथचा
ई एफ सेगमेंट मी ड्रॉ करणार आहे. सो बाळांनो मी इथे 3 सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. पहिला आहे माझा ए बी, दुसरा आहे माझा सी डी आणि थर्ड आहे माझा ई एफ. मग बाळांनो आपल्याला या 3 सेगमेंटमध्ये सेम मेजरचे सेगमेंट कोणते दिसत आहेत रे? तुमचा ए बी सेगमेंट आणि तुमचा सी डी सेगमेंट या दोघही सेगमेंटची लेंथ कशी आहे? इक्वल आहे, बरोबर. मग जेव्हा 2 सेगमेंटची लेंथ इक्वल असते तेव्हाच त्यांना काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. व्हेन यू आर गोइंग टू हॅव लेंथ इज इक्वल म्हणजे काय? कुठल्याही 2 सेगमेंटची जर लेंथ तुमची इक्वल असेल तर त्या सेगमेंट्सला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट. मग बाळांनो आपण सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट काय मग तुम्ही वर्ड लिहिणार का नाही? कॉन्ग्रुएंट जसं आपण इक्वल टू साठी जर तुम्हाला 2 कुठलेही नंबर इक्वल दाखवायचे असेल, सपोज मला 5 इज इक्वल टू 5 दाखवायचं असेल तर हे इक्वल टूचं साइन आपण यूज करतो. तसंच कॉन्ग्रुएंट साठीही त्याचं स्वतःचं साइन आहे. बाळांना कॉन्ग्रुएंटचं साइन कसं ड्रॉ करताय तुम्ही? इक्वल टूचं साइन काढायचं आणि त्याच्यावरती अशी वेव काढायची. हे झालं तुमचं कॉन्ग्रुएंटचं साइन. सो बाळांनो हे झालंय तुमचं सिम्बॉल फॉर कॉन्ग्रुएंट. बाळांनो सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी हे दोघेही कसे आहेत? इक्वल मेजरचे आहेत, बरोबर. इक्वल लेंथचे आहेत, म्हणून मग त्याला काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएंट. सो दिस इज नथिंग बट द कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. मग बाळांनो मी ए बी सेगमेंट आणि ई एफ सेगमेंटला कॉन्ग्रुएन्स म्हणू शकते का? ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणू शकते का? नाही. का? कारण दोघांची लेंथ कशी आहे? डिफरंट. ए बी ची 5 सेंटीमीटर आहे तर ई एफ ची 7 सेंटीमीटर आहे. सो आय कॅन नॉट से दॅट दिस ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ. का? कारण त्यांची लेंथ डिफरंट आहे. जर तुमची सेगमेंट्सची लेंथ सेम असली, इक्वल असली तरच आपण त्यांना म्हणतो कॉन्ग्रुएंट सेगमेंट. बाळांनो या पद्धतीने आपण लिहू शकतो दॅट सेगमेंट ई बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. तुम्हाला 2 पॉइंट्स नोट डाऊन करून घ्यायचे बाळांनो इथे. सो फर्स्ट पॉइंट इज if the given segments are equal in length then they are कॉन्ग्रुएंट. आलं बाळांनो लक्षात? आणि कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल कसं आहे रे बाळांनो? सिम्बॉल फॉर इज. आलं बाळांनो लक्षात? या पद्धतीने आपण 2 सेगमेंट जर तुमचे कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल लेंथचे असतील तर ते आपण शो करतो. बाळांनो तुम्हाला जसं की इथे लेंथ दिलेली होती म्हणून आपल्याला डायरेक्टली लक्षात आलं की हे दोघेही कसे आहेत? इक्वल लेंथचे आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. मग बाळांनो जर तुम्हाला लेंथ दिलेली नसेल, सपोज इथे जर तुम्हाला मेन्शन केलेलं नाहीये की हा 5 सेंटीमीटर लेंथचा ए बी आणि सी डी आहे, मग तुम्ही कसं मेजर करणार की हे दोघंही इक्वल लेंथचे आहेत का? मग बाळांनो त्यासाठी आपल्याला आपल्या जॉमेट्रिकल बॉक्स मधलं एक इन्स्ट्रुमेंट यूज करायचं आहे ज्याला आपण डिवायडर म्हणतो. मग बाळांनो डिवायडरचं एक पॉइंट तुम्ही सेगमेंटच्या फर्स्ट एंड पॉइंटला ठेवणार आणि दुसऱ्या एंड पॉइंटला. दोघही पॉइंट्सवर तुम्ही सेगमेंटच्या तुमचं डिवायडर ठेवणार आहे. दोघही पॉइंट्स ठेवले, दोघही पॉइंट्सवर कुठल्या सेगमेंटच्या. मग मी त्यामध्ये जेवढा तुमचा जेवढ्या लेंथचा तुमचा सेगमेंट आहे तेवढं डिस्टन्स मी डिवायडरमध्ये घेतलं आणि हे दुसऱ्या सेगमेंट सोबत कम्पेअर केलं. जर दोघही सेगमेंट्सची लेंथ सेम असेल तर तुमच्या डिवायडरचे दोघही पॉइंट त्याच पॉइंटला तुमच्या एंड पॉइंट्सला येणार
सेगमेंटच्या, बरोबर. मग आता जसं की आपल्या हे दोघंही सेगमेंट्सची लेंथ सेम होती, इक्वल होती, म्हणून काय झालं, दोघंही जेवढं मेजर तुमचं ए बीचं आहे तेवढंच मेजर तुमचं सी बीचं आलं, बरोबर. मग यावरून आपण कन्सिडर करू शकतो दॅट दिस ए बी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. पण बाळांनो आता मी कम्पेअर करणार आहे माझा सी डी सेगमेंट आणि माझा ई एफ सेगमेंट. ओके, मग बाळांनो मी ई एफचं मेजर सपोज मेन्शन नाही केलंय तुम्हाला. ओके, मग आता सी डी जो आहे, सी डी जो आहे जेवढं सी डी ची लेंथ आहे तेवढं डिस्टन्स मी माझ्या डिवायडर मध्ये घेतलं आणि माझ्या ई एफ सोबत कम्पेअर करून बघते. इक्वल येत आहे का रे बाळांनो? नाही. दोघांचे एंड पॉइंट्स वेगवेगळे येत आहेत, म्हणजे लेंथ सेम आहे का? नाही. दॅट मीन्स दिस सी डी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू ई एफ. आलंय लक्षात? म्हणून आपल्याला डिवायडर यूज करायचंय जेव्हा तुम्हाला सेगमेंट्सची लेंथ मेन्शन केलेली नसेल. मग बाळांनो हे जे 2 पॉइंट्स मी तुम्हाला लिहून दिलेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. आणि आता आपण या थिअरीवर बेस जो काही तुमचा प्रॅक्टिस सेट आहे पुढचा तो बघूया. बाळांनो प्रॅक्टिस सेट 6 मधला तुमचा क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स. आता तुम्हाला काय करायचं आहे की कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट यामध्ये फाइंड आउट करायचं. सो दे हॅव टोल्ड यू टू यूज अ डिवायडर टू फाइंड दॅट. त्यांनी काय सांगितलंय बाळांनो तुम्हाला यूज काय करायचंय, डिवायडर यूज करायचंय कॉन्ग्रुएंट सेगमेंटचा पेअर फाइंड आउट करण्यासाठी. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो की आपण डिवायडर का यूज करतो, जर तुम्हाला सेम डिस्टन्सचे लाईन सेगमेंट फाइंड आउट करायचे असतील टू मेजर अ डिस्टन्स वी आर गोइंग टू यूज द डिवायडर. जसं की तुम्हाला इथे एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये तुम्हाला बघायचं आहे की कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंटच्या पेअर कोणत्या आहेत. कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंटच्या पेअर म्हणजे काय रे बाळांनो, तुम्हाला असे 2 लाईन सेगमेंट फाइंड आउट करायचे ज्यांची लेंथ कशी असेल, इक्वल असेल. मग त्या जर 2 लाईन सेगमेंटची इक्वल लेंथ आली तर बाळांनो आपण त्या दोघांना म्हणू शकतो की कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट, दे आर कॉन्ग्रुएंट, राईट. मग बाळांनो त्यासाठी मी माझा डिवायडर यूज करणार आहे का, कारण दे हॅव टोल्ड यू टू यूज द डिवायडर. सो बाळांनो सगळ्यात आधी मी काय करणार आहे, मला ही फिगर दिसते बघा, फिगर ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला दिसतं की कुठले 2 सेगमेंट सेम यायचे असतील. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे बाळांनो, बघा माझा जी बी जेवढं डिस्टन्स आहे माझ्या जी पॉईंटवर माझ्या डिवायडरचं 1 पॉईंट ठेवलं आणि बी पॉईंटवर माझ्या डिवायडरचं 1 पॉईंट ठेवलं, म्हणजे दोघंही टोकांमध्ये मी किती डिस्टन्स घेतलं, जेवढा माझा लाईन सेगमेंट होता. मग आता माझ्या जीबीचं जेवढं लेंथ आहे तेवढं डिस्टन्स मी माझ्या डिवायडरमध्ये घेतलंय आणि तेवढ्याच डिस्टन्सचा अजून दुसरा कुठला लाईन सेगमेंट आहे का ते फाइंड आउट करणार आहे. म्हणजे काय, आपण लाईन सेगमेंटचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपलं डिवायडर यूज करत आहोत. मग मी जीबी एवढं डिस्टन्स, जसं की तुम्ही बघत आहात, डिवायडरचं 1 पॉईंट मी जीवर ठेवलं, दुसरं पॉईंट मी बीवर ठेवलं आणि माझा जीबी किंवा बीजी म्हणू शकता तुम्ही. लाईन सेगमेंटला नेमिंग करताना तुम्ही कुठल्याही पॉईंटने स्टार्ट केलं तरी चालतं. मग आता हा बीजी जर मी म्हटला, या बीजी एवढी लेंथ अजून कुठली आहे ते बघणार आहे. मग बाळांनो मी बघते आर जी एवढी आहे का, नाही. बघा बरं दोघंही टोक मॅच होत आहेत का. तुमचा जी पॉईंट जो आहे, जी पॉईंट आणि आर पॉईंट एवढंच डिस्टन्स तुमच्या दुसऱ्या लाईन सेगमेंटचं पण यायला हवं. एक्झॅक्टली हेच 2 टोकं त्याच लाईन सेगमेंटच्या एंड पॉईंट्सवर यायला हवी. मग इथे येत आहेत काय बाळांनो, नाही. हा थोडा लहान आहे, इक्वल लेंथचा नाही असून या बीजी सोबत हा कॉन्ग्रुएंट म्हणता येईल का, नाही. मग मी बाळांनो खाली जाते. सो या सेगमेंटच्या एका पॉइंटला मी माझ्या डिवायडरचं 1 पॉइंट ठेवलं आणि दुसरं पॉइंट दुसऱ्या याला ठेवलं. मग बाळांनो तुम्हाला काय लक्षात येत आहे की हा सी पॉइंटवर माझं 1 टोक आहे आणि जी पॉइंटवर माझं दुसरं टोक आहे, तरीही माझं एक्झॅक्टली मॅच झालेलं आहे. बघा सी पॉइंटवर माझं डिवायडरचं 1 टोक आहे आणि जी पॉइंटवर 1 टोक आहे. म्हणजे काय, जेवढा माझं बीजीचं डिस्टन्स होतं तेवढंच डिस्टन्स माझं सीजीचं आलेलं आहे. मग तुम्हाला कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंटची फर्स्ट पेअर कुठली भेटली रे बाळांनो, सेगमेंट बीजी इज कॉन्ग्रुएंट. आपण हे कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल यूज करतोय टू सेगमेंट
CG. आलं बाळांनो लक्षात काय की BG एवढं लेंथ तुमच्या दुसऱ्या कुठल्या सेगमेंटची आहे CG, आणि ते आपण कसं मेजर केलं युजिंग डिवायडर. डिवायडरचा उपयोग कळला बाळांनो आता तुम्हाला. त्याच पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या पेअर्स फाइंड आउट करायच्या आहेत. तुम्हाला टोटल 4 पेअर्स त्यांनी फाइंड आउट करायला लावलाय. मग बाळांनो मी आता परत काय करणार आहे, एका सेगमेंटची लेंथ माझ्या यामध्ये घेणार आहे डिवायडर मध्ये. मी काय करते बाळांनो आता M पॉइंट वर माझ्या सेगमेंटचं एक टोक ठेवलं आणि G पॉइंट वर दुसरं टोक ठेवलं. बाळांनो आता MG चं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं मी डिवायडर मध्ये घेतलंय. तेवढ्याच डिस्टन्सचा दुसरा कुठला मला लाईन सेगमेंट मिळतोय का मी ते बघणार आहे. बाळांनो DG आहे का रे तेवढा नाही. मग मी पुढचा चेक करते. एक G वर ठेवला आणि एक E वर ठेवलंय. बघा बरं एक्झॅक्टली सेम डिस्टन्स आहे. म्हणजे काय तुम्हाला पुढची पेअर कुठली भेटली रे बाळांनो, कॉन्ग्रुएंस सेगमेंट्सची सेगमेंट MG is congruent to segment EG. येतंय लक्षात काय की आपण MG चं जेवढं डिस्टन्स डिवायडर मध्ये घेतलं होतं तेवढंच डिस्टन्स तुमच्या EG चं आहे. म्हणजे त्या दोघांची लेंथ कशी आहे बाळांनो, सेम आहे. त्यासाठी आपण काय यूज केलं, डिवायडर. सो हा तुमचा बेसिकली डिवायडरचा यूज आहे आणि त्यांनी तुम्हाला मेन्शन केलेलं होतं टू यूज डिवायडर टू मेजर द कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. बाळांनो तुम्हाला 2 पेअर मिळाल्या आहेत. आपल्याला अजून 2 पेअर फाइंड आउट करायच्या आहेत. बाळांनो मी आता MG चं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स डिवायडर मध्ये घेते. हे बघा एक पॉइंट मी N वर ठेवलं डिवायडरचं आणि दुसरं पॉइंट G वर ठेवलं. NG चं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं मी आता डिवायडर मध्ये घेतलंय आणि दुसऱ्या सेगमेंट सोबत ते आता मॅच करून बघते. मग बाळांनो मी M वर ठेवलं एक पॉइंट आणि G वर ठेवलं. एक्झॅक्टली सेम डिस्टन्स मिळतंय बघा. एक पॉइंट तुमचा M वर ठेवला मी डिवायडरचा आणि दुसरा पॉइंट G वर ठेवला. म्हणजे जेवढं NG चं डिस्टन्स मी डिवायडर मध्ये घेतलंय तेवढंच डिस्टन्स तुमच्या MG चं आहे. म्हणजे तुम्हाला परत थर्ड पेअर मिळाली आहे कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंटची. ती म्हणजे सेगमेंट NG is congruent to segment MG. आलं बाळांनो लक्षात आपण पेअर कशा फाइंड आउट करतोय. आता बाळांनो आपण काय करूया, अजून एक पेअर फाइंड आउट करायची आपल्याला. मग बाळांनो मी काय करणार आहे रे आता बघा, DG एवढं कुठला सेगमेंट आहे का बघते. सो DG मी डिस्टन्स घेतलाय माझ्या डिवायडर मध्ये आणि तेवढ्या डिस्टन्सचा तेवढ्या लेंथचा कुठे तो आहे का माझा लाईन सेगमेंट बघते. सो मी EG पासून बघितलं नाही, तो स्मॉलर आहे बरोबर. म्हणजे काय हा कॉन्ग्रुएंट नाहीये. मग मी CG वर ठेवून बघितलं नाही, CG पण मोठा आहे. मी RG वर ठेवून बघितलं नाही, RG पण मोठा आहे. मी BG वर ठेवून बघितलं नाही, BG पण मोठा आहे. मी NG वर ठेवून बघणार आहे, G पॉइंट वर ठेवलं तो N पॉइंट पर्यंत जात नाहीये. म्हणजे हाही तुमचा मोठा आहे सेगमेंट. तसंच MG पण तुमचा मोठा आहे. म्हणजे काय या DG ला कॉन्ग्रुएंट पेअर इथे तुमच्या फिगर मध्ये नाहीये. मग मी काय करणार आहे बाळांनो आता बघा, माझा EG एवढा डिस्टन्स मी माझ्या डिवायडर मध्ये घेते. एक पॉइंट मी E ला ठेवला आणि दुसरा पॉइंट मी G ला ठेवला डिवायडरचा. मग बाळांनो आता तेवढ्याच डिस्टन्सचा अजून कुठला मला सेगमेंट मिळतोय का मी बघणार आहे. बाळांनो मी G पॉइंट वर ठेवलं आणि C पॉइंट पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला पण नाही. तुमचा CG थोडा मोठा आहे EG पेक्षा बरोबर. मग आता मी काय करणार आहे बाळांनो बघा, G पॉइंट वर ठेवला आणि एक पॉइंट R पॉइंट वर ठेवला. तुमचा RG जेवढा आहे तेवढाच तुम्हाला तुमचा EG मिळाला आहे. म्हणजे काय रे बाळांनो, या EG ची लेंथ आणि RG ची लेंथ कशी आहे, सेम आहे बाळांनो. सो आपण काय करूया, आपल्याला एक कॉन्ग्रुएंट पेअर मिळाली आहे दॅट इज सेगमेंट EG is congruent to segment RG. आले बाळांनो लक्षात. या 4 पेअर आपण फाइंड आउट केलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण काय चेक केलं, कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. ते कसं फाइंड आउट केलं रे बाळांनो, युजिंग डिवायडर वी आर गोइंग टू चेक द लेंथ ऑफ सेगमेंट. जर तुमच्या
डिवायडरमध्ये तुम्ही पहिल्या सेगमेंटचं डिस्टन्स घेतलं आणि ते जर तेवढंच डिस्टन्स तुमच्या दुसऱ्या सेगमेंटचं आलं तर आपण त्याला म्हटलंय की दिस इज द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. बाळांनो, या पद्धतीने आपण 4 पेअर फाइंड आउट केला. यामध्ये अजूनही पेअर आहेत. जर तुम्हाला होमवर्कसाठी फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही फाइंड करू शकता. These are the 4 pairs and this is your question number 1 from practice set 6. बाळांनो, या प्रॅक्टिस सेट मधला पुढचा क्वेश्चन आपण बघूयात पुढच्या लेक्चरला.